तर चला गावदेवी वेले संघनायक प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये. विनंती असेल या लवकर पटापट. अष्टविनायक ठाकूरवाड संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, प्लीज आपण यायचं आहे. यस, या ठिकाणी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, माजी सरपंच चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन, त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेव वेले प्लीज या.
ना कोणी आलता यार, ते सगळे मागून घेतलेलं ना. हॅलो हॅलो. तर सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या हस्ते या ठिकाणी आजच्या दिवसातून एक महत्वपूर्वक सामना अर्थात या स्पर्धेतून गोड आठवण घेऊन जाणारा सामना पाहायला मिळते. आपण बोलायला पाहिजे. कोण बोलता? काटाचा कॉल दिलेला आहे आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच आपण नाणेफेक जिंकला आहे. अतिशय महत्वपूर्वक मॅच आहे. जो नाणेफेक जिंकला आहे, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. या सकाळच्या सत्रामध्ये आपला खेळ खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर एक मोठी टीम आहे. अष्टमी ठाकूरपाडा संघ आपण पाहतो सीझनमध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र जी सुरुवात चांगली केली आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर या संघासमोर खेळत असताना किती धावपर्यंत त्यांना रोखण्याचा आपला मानस असेल? यांना रोखण्यासाठी कमीत कमी 50च्या वर जावं लागेल. यस, ही स्पर्धा जी पाहिली ना एक चांगली स्पर्धा आहे. ताडाली येते. आता मगाशीच उल्लेख केला कालेराम सरांनी की आपण त्या एरियामध्ये जातोय, स्पर्धा कशी असेल काय असेल, कारण भरपूर आपल्यापासून इकडे अंतर आहे. परंतु ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने सजवली गेली आणि प्रत्येक संघ नायकाने त्यांचा घवघवून कौतुकही केलं. तर आपण ही काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? बोलायचं झालं तुम्ही फटाक आहे सगळा. क्या बात आहे. इन शॉर्ट खूप चांगलं काही सांगून गेले. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आपण नाणेफेक हरलात, आपल्यासाठी नाणेफेक महत्वाचं होतं. हां. यस, नाणेफेक जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतलीच ती. यस, परंतु आता मात्र प्रवाहाच्या विरुद्ध कामगिरी करायची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गुरुनाथने सांगितलं की ही स्पर्धा फुलटुमे फटाक आहे. तर तुमचं काय मत आहे? आमचं पण तसंच आहे. गणेश चालला, संजय चालला, तर आमची यस, धन्यवाद. तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते गावदेवी वेली संघाने जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार चषक नानकर 2025 आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून आपण क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेकी कक्षामधून पाहिलेली आहे. वेले संघाचे संघनायक गुरु थलेने नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला आमंत्रित केलेले आहे. चला लगेच दोन्ही संघ या सामन्याला लगेच सुरुवात करतील अशी अपेक्षा करू. बघूया बक्षीस पात्र सामना आहे. कुठला संघ या क्वार्टर फायनल सामन्यावर आपला विजय संपादन करून स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. काल पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहिला जनमन गोवे आणि ज्वाली कामतघर. मात्र त्या सामन्यातून ज्वाली कामतघर संघानं जनमन गोवे संघाला पराभूत करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. उद्या ग्रुप डी मधून आपण पहिला सामना पाहणार आहोत. ओमसाई पिसे, विजय स्पोर्ट खानपे, देवेश स्पोर्ट पाये, गावदेवी अंजूर, वीर तानाजी दापोडे, अमर स्पोर्ट कासने, कालिका माता कालवार आणि जनमन सरंगाव. उद्या मला वाटतं दापोडे संघाच्या नावावर देखील दुसरा संघ कुठला तरी खेळण्यासाठी येणार आहे. कारण की वरालदेवी चषकामध्ये बंदरमारुती काल्हेर आणि वीर तानाजी दापोडे हे दोन संघ अंतिम फायनल सामना खेळले होते आणि आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार जे दोन संघ फायनल सामना खेळतील या स्पर्धेतून जे दोन संघ फायनल खेळतील त्यांना पुढच्या स्पर्धेतून मात्र विश्रांती दिली जाईल. शरद भोईर,
संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष साहेब आम्हाला जोडलेले आहेत. उद्योजक उद्योगपती आहेत. जय भोलेनाथ सर्वीपाडे संघाचे कर्ता धर्ता यांच्याकडून या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा आलेत. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा आणि गावदेवी वेले संघासाठी शरदजी भोईर साहेबांकडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद शरदजी भोईर साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना मैदानामध्ये सुरू होतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि क्वार्टर फायनलचा मोठा सामना गावदेवी वेले आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. चला या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर आणि शिवाजी मडवी. या अल्पेश गायकवाड आपण जॉईंट वाला घेच. नक्कीच राज एंटरप्राइजेस पेंटिंग वर्क्स चे प्रोपायटर दिलीप कोणकर, नानकर कोलीवाडा, पोस्ट लोणाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. नक्कीच अगदी चांगले पेंटर आहेत, पेंटिंग वर्कचे मालक आहेत दिलीप कोणकर. त्यानंतर आपण पाहतोय सांगे नानकर ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान नक्कीच एक समाजसेवक आणि माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांचे इथे शुभागमन झालेले आहे. या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या आम्हाला ट्रॉफीज सरपंच साहेबांनी स्पॉन्सर केले आहेत. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी जहीन तरे आणि संजय ठाकरे. नक्कीच आपण काल क्वार्टर फायनलचा सामना पाहिला. जय हनुमान गोवे आणि गावदेवी पिंपलघर. त्या सामन्यातून शेवटच्या चेंडूवर 3 धावा होत्या. गणेश पाटील धावचीत बाद झाले आणि आज देखील गावदेवी रांजनोली आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा सामना पाहिला. 1 चेंडूमध्ये 3 आणि बालू हे फलंदाज धावचीत बाद झालेत. अगदी आपण पाहिलं तर गणेश ठाकरे यांनी आज चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. काल दिलीप पाटीलनं गोवे संघाकडून असा प्रयत्न केला होता. नक्कीच शेवटच्या चेंडूवर 3 धावा डेंजर आहेत या खेळपट्टीवर. बघूया इथे गोलंदाज झालेत सतीश. पहिलं ओव्हर सतीश सुधीर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला लॉंग ऑन रिझन मधून उडवलाय. सुधीरचा चेंडू आपण पाहिला काहीसा बॅटच्या रडार मध्ये होता. अगदी बॅटच्या खाली हा चेंडू आपण पाहिला. अख्खो टप्प्याचा चेंडू आणि त्याला सॉंग केलं होतं. चांगला फटका. सुधीर, शिवा भोईर, सतीश तले. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर हा फटका अगदी काऊ कॉर्नर रिझन आउट ऑफ पार्क षटकार. खेळलाय अगदी संजय ठाकरे एक उंच पुरे खेळाडू आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्यांना या आधीच्या सामन्यातून देखील झालाय. जो थ्रो आला होता तो थ्रो अगदी त्यांनी चांगला कलेक्ट केला होता. नक्कीच इथे प्रमोददादा भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर
यांनी गावदेवी वेले आणि श्री अष्टविनायक ठाकूरबारा दोन्ही संघांना क्वार्टर फायनलसाठी शुभेच्छा दिल्यात आणि स्पेशली गणेश ठाकरे तसेच संजय ठाकरे तुम्हाला स्पेशल शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. संजय ठाकरेसाठी स्पेशल इथे शुभेच्छांचा वर्षाव प्रमोद भोईरने केलाय. चांगला फटका कव्हर पॉइंट रिझन मधून क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहतोय. जैन तरेच्या बॅट मधून चौकार. ते आज भाऊ पाटील नाहीत मात्र त्यांची जागा सुनील म्हात्रे भरून काढतायत. वा इथे हा चेंडू फुलटोस होता. चेंडूला अगदी ऑन साइडला उडवलाय. शिवा भोईर जीवाचं रान करताना काय फिल्डिंग केली. वा अगदी एक मौल्यवान धाव आपल्या संघाची त्यांनी वाचवली असं म्हणायला हरकत नाहीये. 3 धावा जैन तरेच्या खात्यामध्ये. 3 धावेनं श्री अष्टविनायक ठाकूरबाडा संघ पोहोचलाय तो 18 वर. सांगली टोटल 5 चेंडूमध्ये 18. शांताराम भोईर आपले सिनियर खेळाडू खुश आहेत. शेवटचा एक चेंडू सुधीर आणि हा फटका देखील चाललाय. मस्तक पे दस्तक षटकार. काय संजयनं फलंदाजी केली या सामन्यातून. अगदी महत्वाचा सामना आणि महत्वाची फलंदाजी. तब्बल 24 धावा लागलेत पहिल्या 6 चेंडूमध्ये. म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 2 डझन धावा इथे बनवल्यात. चांगली टोटल आहे. आमचे दिनकर भोईर थोडेसे नाराज आहेत. मोंटी मनीलाल पाटील नक्कीच अगदी आज सुधीरला बऱ्याच दिवसातून गोलंदाजीसाठी संधी दिली मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. मैदानामध्ये किरण जात आहेत. नक्कीच आता गरमी वाढलेली आहे. खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा आपले 12वे खेळाडू आपण तयार राहा. आणि मला वाटतं फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना आता आपल्या ट्रॅकमध्ये एक छोटीशी पाण्याची बाटली अवश्य ठेवावी. नक्कीच मोरेश्वर सुतार गावदेवी स्पोर्ट नानकर रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच मोरेश्वर सुतार चांगले खेळाडू आहेत. सुतार यांच्या फलंदाजीची आठवण इथे आम्हाला अल्पेश गायकवाड यांनी करून दिली. एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या माजी केंद्रीय मंत्री चषकाच्या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये मोरेश्वर सुतार होते. 3 धावेनं त्यांचं मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर गाडी त्यांना उलकावणी दिलेली आहे. नक्कीच यावर्षी नक्कीच ही स्पर्धा पुन्हा होईल. पुन्हा मोरेश्वर सुतार अगदी चांगल्या प्रॅक्टिस करून ते स्पर्धेमध्ये तुझ्याकडून चांगली फलंदाजी गोलंदाजी होईल याची अपेक्षा आपण करूया. नक्कीच 22 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान एवन जोडीची देखील तारीख डिक्लेअर झालेली आहे. मात्र मला वाटतं सध्या एकच स्पर्धा होईल. 1 ते 12 1 मार्च ते 12 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल. या चेंडूवर चौकार टोकलाय हरेश भोईरला. 1 मार्च ते 12 मार्च माजी केंद्रीय मंत्री चषकाचं भव्य दिव्य आयोजन गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरी मानकोली इथून आपण पाहणार आहोत.
झेल टिपलाय. फलंदाज जैन तरे इज गॉन. पहिली विकेट. आज चेंडू मध्ये 28 धावांची चांगली केली. शिवानं झेल टिपलाय. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेनं चाललाय. बघूया मंगेश पाटीलनं चेंडू उचललाय. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव लेग बायच्या स्वरूपात पूर्ण केलेली आहे. 3 धाबा इथे पूर्ण केलेत. शिवाजी मडवी मेन पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे आहेत. धावसंख्या 3 ने वाढून झालेली आहे. 31. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर लेग बाईज. हरेश भोईरने देखील आज या स्पर्धेतून चांगली गोलंदाजी. हा फुलटॉस बघूया इथे. झेल. नारायण पाटीलचा प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू थांबत नाहीये. गणेश ठाकरेचा पहिला वार. सॉरी, संजय ठाकरे. गणेश ठाकरेला पहिल्या चेंडूवर अपील केली होती. पायचीचे इथे धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलेली आहे. 10 चेंडूमध्ये 35. अजून 14 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा डोंगर रचतो की काय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. कमबॅक करावं लागेल. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय. भगवानजी भोईर, शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि अमर स्पोर्ट कासने या संघाचे कर्ताधर्ता आहेत. बॅटकड आहे. पंचांचा इशारा आलाय. मडवी सर बॅटकड आहे. यस, धन्यवाद. भगवानजी भोईर साहेबांचे ते शुभ आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच भगवानजी भोईर साहेबांना देखील शिवसेना उपतालुका प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे. इथे या चेंडूवर देखील एक सिंगल धाव घेऊन संघाची टोटल 38. 2 ओव्हरमध्ये 38 धावा. चांगली टोटल आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 19च्या सरासरीनं या 2 ओव्हरमध्ये 38 आलेत. आणि शांताराम भोईर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सिनियर खेळाडू खुश आहेत. तर आमचे दिनकर भोईर आणि मोंटी पाटील थोडेसे चिंताग्रस्त आहेत. इथे वेले संघाला कमबॅक करावं लागेल. बघूया सतीश थले आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर देवीदास म्हात्रेला चक नो दिलेला आहे. आणि देवीदासला आता गोलंदाजी करता येणार नाहीये.
नक्कीच बघूया ओव्हर नंबर 3. नक्कीच दिनकर भोईर यांच्या नावावर देखील एक चांगला विक्रम आहे. 7 चेंडूमध्ये 7 चौकार. चॅनमन पोगाव इथे जी स्पर्धा झाली होती 2023-24 या हंगामामध्ये तो रेकॉर्ड गावदेवी वेली संघाकडून त्यांच्या नावी आहे. बघूया सतीश तले ओव्हर नंबर 3. 2 ओव्हरमध्ये 38 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बघूया किती बनतील. ते हा चेंडू देखील चालला अगदी डीप फाईन लेग रिझन कडे. वाईट प्लस 22. अक्षयजी टेटे उत्कृष्ट क्रिकेटर. नक्कीच मोरेश्वर आणि अक्षय ठेटे इथे 2 धावीने संघाची टोटल 40 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. सतीश थले समोर गणेश ठाकरे आहेत आणि अगदी बॅट हातामध्ये जणू काही तलवार घेऊन ठेवलेली आहे त्यांनी. चेंडूची वाट पाहत आहेत कधी येतोय. बघूया सतीश तले देखील त्याच्याच ताकदीचा खेळाडू आहे. गावदेवी वेले संघाचा एक तेज तर्रार मलिंगा स्टाईल न गोलंदाजी करणारा गोलंदाज. इथे हा चेंडू अगदी गणेश ठाकरे यांच्यासाठी डॉट फेकलाय. वा, चांगला बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला गणेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सतीश तले. इथे चेंडूला टॅप केलाय. इथे मंगेश पाटील ना काय केलाय. इथे नक्कीच गणेश ठाकरेचा झेल व्हायला हवा होता. कव्हर गलीमध्ये मला वाटतं थोडेसे बेसावत होते. असा झेल घ्यायला हवा होता कारण की मंगेश पाटील देखील एक मोठा खेळाडू आहे. मात्र इथे कुठेतरी चेंडूवरची नजर हटली होती. 2 धावीनं संघाची टोटल 42 धावा झाले. 14 चेंडू मध्ये 42. अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि हा फुलटॉस वर फुल टोल वसूल. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगलं स्पर्धेचं आयोजन आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित. माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या मान सन्मानार्थ ठेवलेली आपण स्पर्धा पाहतोय. आणि हा चेंडू भीमर आहे. 6+1 अशा 7 धावा या चेंडूवर येतील आणि धावसंख्येला चांगली गती मिळालेली आहे. धावसंख्या 49. क्या बात आहे. इथे वेले संघानं नाणेफेकी जिंकली आणि फलंदाजीसाठी अष्टविनायक ठाकूरबारा संघाला संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. अक्षय आणि मोरेश्वर या नानकर गावचे 2 स्टार खेळाडू आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. भगवानजी भोईर आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दत्तात्रय रामचंद्र सुतार. इथे हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर. अजून या ओव्हरचे 3 चेंडू आहेत. 49 धावा बनलेत. बघूया या सामन्यातून अंतिम विजेता वेले
की ठाकूरपाडा. जॉली कामतघर संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. हा चेंडू फुलटॉस, चेंडूला टर्न केलाय, दिशा दिली, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं, सीमा पार, चौकार. पण धावांचा आकडा गाठलेला आहे, फक्त एक गडी बाद झालाय आणि काय चांगली धुवाधार ताबडतोब बल्लेबाजी. अतिशय चांगला चेंडू होता, चांगला बचाव केलाय. चेंडू येतो अगदी ऑन साइडला, देवीदास मात्रे चेंडूला उचलतायत. इथे दुसरी धाव बघूया, तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत. फलंदाज सॉफ्ट सिग्नल, आउट. बघूया पंचांनी तर प्रथम फलंदाजाला बाद घोषित केलाय, मात्र सुनील म्हात्रे सरांना डेअरच घेतलाय की फलंदाज अगदी बाद आहेत की सेफ आहेत. नक्कीच इथे तपासलं जाईल. बघा 12वे खेळाडू, बघा तिसऱ्या पंचांच्या अगोदर 12वे खेळाडू रिप्लाय बघायला, त्यांना जास्त चिंता आहे. नक्कीच हा 40+ क्रिकेट आहे. बघूया 53 धावा लागलेत. या चेंडूवर धावा 1 की 2, 2 की 1 आणि फलंदाज सेफ आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या 55. नक्कीच अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी केलाय. मात्र सरांना देखील शंका होती, म्हणून त्यांनी सुरेश घरत सरांची इथे अग्निपरीक्षा घेतली. हा चेंडू अतिशय तेज तर्रार, काय चेंडू फेकलाय, वा. डॉट बॉल. 3 ओव्हर, धावा बनलेत 55. आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि बघूया दिलीप भाऊ, एक स्वागत सन्मान घेऊया आपण. आयोजन कमिटी आई गावदेवी स्पोर्ट नानकर, एक स्वागत सन्मान घेऊ आपण. भगवानजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत आणि अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्ता धर्ता आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष भगवानजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करूया. सरपंच साहेब, आपले शुभ हस्ते आपण भगवानजी भोईर साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. बघू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर भगवानजी भोईर साहेबांना इथे सन्मानित केलं जातोय. नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते भगवानजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद भगवानजी भोईर साहेब. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ आहे आणि शिवदास भोईर शिवाच्या पहिल्या चेंडूवर चेंडूला अगदी लॉंग ऑन रिझनला खेळलाय. नक्कीच इथे नारायण पाटील उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या अब तक 56. 5 चेंडू आहेत. बघूया 70 की 70च्या आत. हा चेंडू पॉइंट रिझन मधून उडवलाय. शतरक्षक होते, झालं विणलं होतं, मात्र शतरक्षकडून तिथे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. धावा मिळतील 2. बालचंद्र म्हात्रे
सॉरी, सुधीर सुधीरनं पहिल्या ओव्हरमध्ये 24 दिल्या. इथे झेल देखील ड्रॉप केलाय आणि हा झेल कोणाचा होता? नक्कीच गणेश ठाकरेचा झेल. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये तेच खेळाडू. आता चुकी होणार नाहीये. एका टप्प्यानं चांगली फिल्डिंग. इथे आता चुकी मी म्हणेन गुरु थलीची असावी, कारण की फिल्डिंग चांगली केली होती. चेंडू कलेक्ट करायला हवा होता. मिळतील दोन धावेने संघाची टोटल 60. काय चांगली गोलंदाजी शिवा करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठलाही मोठा फटका मारू दिला नाहीये. 5 धावा दिलेत. बघूया 60 चा आकडा गाठलेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघानं. क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना. इथे फटका फसलाय, अगदी सेफ फटका. नक्कीच इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा, 2 धावेने संघाची टोटल 62 झालेली आहे. क्या बात आहे. कमलाकरजी वजे आणि धनाजी थले आम्हाला जोडलेले आहेत. भिवंडी ग्रामीण टेनिस.com लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत आणि त्यांनी वेले संघासाठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. कमलाकर वजे समाजसेवक सुरई आणि धनाजी थले आपले गावदेवी वेले संघाचे एक सहकारी खेळाडू आहेत. या सामन्यावर जरी या संघाने विजय केला तरी त्यांना होलीला पूर्णपणे मेजवानी त्यांच्याकडून डिक्लेअर झालेली आहे. फक्त हा सामना जिंकला तर धनाजी थले आणि कमलाकर वजे साहेबांकडून त्यांना होलीसाठी फुल मेजवानी आहे. तुम्ही समजून जा. धुलीवंदनला आपल्याला काय लागते, बोलायची गरज नाही. धन्यवाद. षटकार आलाय. धावसंख्या 68 झालेली आहे. तब्बल 68 धावा आणि आता एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. धन्यवाद कमलाकरजी वजे आणि धनाजी थले. आपल्या या नानकरच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. आणि अजून एक तडाखा षटकार. काय गणेश ठाकरेनं फलंदाजी केली बघा. सुधीरनं झेल सोडला, जीवनदान दिलं आणि त्याचा फायदा उचललाय. धावा बनवलेत 74 आणि 75 धावांचं लक्ष आहे क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी गावदेवी वेले संघासमोर. नक्कीच अगदी दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या 75 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील माझे परममित्र व्हाईस ऑफ घोरसई मनोज ठाकरे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅन जॉलीच्या माध्यमातून ऐकूया एक संगीत. कोणकर आपल्या कोणकर गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक पांडुरंगजी कोणकर आपण मान्यवर कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. ओ टू डीजे.
या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. बंदरामावरती काल्हेर संघाचे राजन डी, सचिन इताडकर, संतोष मडवी आणि शैलेश म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पण मान्यवर कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजन डी, सचिन इताडकर, संतोष मडवी आणि शैलेश म्हात्रे. नक्कीच अगदी आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच राजन डी आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. या पण आणि चालू सीझन मध्ये तब्बल 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज राहिलेले खेळाडू आहेत. या पण चारही आमचे सहकारी मित्र आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच चषक नानकर 2025 या स्पर्धेमध्ये सुस्वागतम, वेलकम. धन्यवाद. आपण पाहतोय अप्रतिम धावसंख्या धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळाली. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ वेलकम, सहर्ष सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय बंदरावरती काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजनजी ठाकरे, राजन पाटील, त्याचबरोबर शैलेश खेळायला होते. सुरुवात पाहूया. गोलंदाजी मार्क वरती विष्णू ठाकरे, क्या बात आहे. स्ट्रायकर इनला देविदास, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, आघात केला जातोय, चेंडूला फेकून दिला जातोय सीमा पार, षटकार. क्या बात आहे.
जशास तसं उत्तर देण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण देविदासांच्या माध्यमातून षटकार खेचला जातोय. आगाज अशा पद्धतीने झालेला आहे, तर अंजाम कशा प्रकारे होईल आपण पाहिलं तर गावदेव वेली संघाला एक गोलंदाज निश्चित कम पडला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर देविदास याला बॅन केलं गेलं. चेक थ्रो फेकीच्या माध्यमातून बाद करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र एक गोलंदाज कमी पडला. त्या अनुषंगाने आपण पाहिलं त्याचा फायदा उचलत असताना अष्टविनायक ठाकूरबा संघाने दे धमाका अशा फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय 75 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलेलं आहे. सुरुवात झालेली आहे. पुढील चेंडू देविदास चांगलाच पिसाललाय. क्या बात आहे. हाही चेंडू जातो सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक 2 षटकार 12 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या इनिंग मागे चौकार आणि षटकार जी झाली होती, इथं मात्र षटकार आणि षटकार मारले जात आहेत. क्या बात आहे. पूर्णपणे मॅच मध्ये बनवून राहण्याचा इथं प्रयत्न पाहायला मिळतोय. यस, गोलंदाजी मध्ये कुठेतरी बाद झाल्यानंतर मात्र आता कमालीची फलंदाजी करावी लागेल. तो दडपण, तो प्रेशर न ठेवता मनामध्ये असलेला राग मात्र चेंडूवरती काढला जातोय. पाहूया पुन्हा एकदा. षटकारांची हॅट्रिक तर कंप्लीट झालेली नाही आहे. स्लोचा मारा ठेवला होता. क्या बात आहे. इथं वेरिएशन पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. असं वाटलं तर हाय चेंडू जाईल सीमा पार. पाहूया, परंतु चांगल्याच रंगात ढंगात आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र सोडणार नाहीये. आता बरोबर पकडल्या बॅटच्या मधोमध. हाही चेंडू फेकून दिला जातो सीमा पार. षटकार. वार लागल्यानंतर पैसे खर्च करायला घाबरत नाही माणूस, तसा हा गोलंदाज. 75 धावा आहेत, घाबरत नाहीये, मार बिंदास. 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. 18 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. देविदास चांगलाच पिसाळलाय मैदानाच्या आतमध्ये. धक्क्यावर धक्का दिला जातोय तरी सुधरत नाही गोलंदाज. पाहूया उर्वरित 2 चेंडू मागे अजून किती धावांची मजल मारली जाईल. जवळजवळ 18-19च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या. त्यातल्या 18 धावा या ठिकाणी जमा तर झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू मागे अजून काय घडेल हे पाहण्यासारखं राहील. आक्रमण 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 हे बचावाचं मूल साधन असतं आणि त्या साधनालाच हात घातलेला आहे. कारण समोर योद्धा आहे अतिशय बलाढ्य, ब्रह्मास्त्र काढणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. ऑफस्टिकवर चेंडू ठेवला जातोय आणि आपण पाहिलं तर हवी तशी पायांची हालचाल, फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाहीये आणि निर्धावची झाली सांगता. आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडू मागे 2 षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, या ठिकाणी डॉट. पाहूया अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल, सीमारेषे बाहेर जाईल, एकेरी दुहेरी डॉट विकेट, काय घडेल. गोलंदाज विष्णू ठाकरे टर्न होत आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला गणेश ठाकरे आहेत या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, वेल जज चेंडूला केला गेला आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. क्या बात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धाव गती हवी आहे ती धाव गती या ठिकाणी जमा जरूर केली गेली आहे. 19 धावा, जवळजवळ 19 धावांच्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या आणि त्या इथं मात्र जमा झालेल्या आहेत.
किरण येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगलीच धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं. आपण पाहिलं तर देविदास यास 3 षटकार 1 सिंगल 19 धावा आपण पाहिलं. संपूर्ण ओव्हर त्यानेच खेळून काढली. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळते. वारा तिथं मारा अशा पद्धतीने फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतोय देविदास. यावेळेस पाहू शकता अजून एक दे धमाका दे तडाका, चेंडूला फेकून दिलं सीमा पार, षटकार. पंचवीस धावांवरती धावफलक जाऊन पोचलेला आहे. दिमागात नक्की ठेवलंय काय देविदास यांच्या. 75 धावा पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा बॅटच्या इशाऱ्यातून सांगून देतोय देविदास. गोलंदाजीमध्ये बँड झालं जरूर, परंतु इथं मात्र फलंदाजीची चमक धमक आपल्याला पाहायला मिळते. चमकतो तो जो झिजतोय ते झिजणं मात्र देविदासांचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पाहूया पुन्हा एकदा तयार होतंय गोलंदाजी मार्क वरती किरण. किरण यांनाही चांगला टोला दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करून त्यांचा स्वागत जंगी षटकाराने केला आहे. दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल, ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मागे पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, इथं तीच क्रिया पाहायला मिळेल का. स्लोचा मारा फुल टॉस अँड फुल टोल वसूल केला जातोय. हाई चेंडू सीमा पार जातोय, षटकार. नाही रुकने वाले नाही मानने वाले. निश्चितच आज या फलंदाच्या अंगात जणू काही खैस घुसलेला आहे. पाहतोय आपण षटकारांची आतिषबाजी. अजून एक यावेळेस गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुरून पोहोचला जातोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र कुठेतरी 32 या अंकावरती सुटकेचा श्वास सोडला असेल. स्ट्राईक चेंज झाली. देव देव करत असेल किरण. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही गोलंदाजांवरती प्रति हल्ला चढवला जात होता. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बलून डिलिव्हरी मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक जयंत तरे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. स्ट्राईक चेंज झाली. फलंदाज बाद झाले जेलच्या स्वरूपात. सदानंद येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी सुद्धा उडवलेला आहे. मिस टाइम इथेही झालेला आहे. पाहूया बॅकअप चांगला पाहायला मिळाला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, पोहोचले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहूया 1 शॉट 1च धाव. अति काही संकटात नाही. आपण पाहिलं तर 2 दिवस भरल्याने एकाच दिवसाचा पगार.
घाई केली, लवकर आले 5 मिनिटं. थंब सिस्टम चालू आहे ना सध्या, पंचिंग. पुन्हा एकदा क्रॉस झाले, जागा बनवली, टायमिंग दिलं आणि प्रॉपर टायमिंग साधला जात आहे. तारा मंडल मध्ये हाई चेंडू फेकून दिला जातोय षटकाराच्या रूपाने. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गुरुनाथ बाद झाले, त्यानंतर आले सदानंद, त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि देवीदास यास दिली. आणि आज देवीदास यांनी मात्र चांगलाच काम काढले गोलंदाजांचा. खास करून आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाच्या गोलंदाजातून. आता 12 मध्ये बनल्यात 39, अजूनही 12 मध्ये 36 धावाची गरज आहे. आणि गणेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती येतोय. असा गोलंदाज की जो एखाद्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरू शकतो, अशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. आज या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे, परंतु अति महत्वपूर्वक सामना आहे, इथं ती करामत करणं गरजेचं आहे. ओली संघामध्ये खेळत असताना हा गोलंदाज मात्र अव्वल स्थानावरती होता. आज या ठिकाणी पाहूया. सदानंदने फटका मारला ना, मग डॉट बोले इथे बॉल अरे मग कसा गजूला ओ सदानंदने मारला ना छक्का. सदानंद मारला भाई, लक्ष दे ना. सदानंदने मारले मग रन किती बोले, 1 रन कमी बनला. 38 बोल्या चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. धावसंख्या 39 नाही तर 38 आहे. षटकार आपण पाहिला तर सदानंद याने लगावला होता. पाहूया पुढील चेंडू. गणेश ठाकरे वरती सुद्धा हल्ला चढवला जातोय, चेंडूला गॅप मध्ये फेकून दिले जाते. त्या ठिकाणी संदेश ठाकरे आहे, परंतु त्याच्या वाक्या बाहेर, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. गणेशची पण चांगली शिट्टी वाजवली जाते या ठिकाणी. आज ठरवलेलंच आहे, थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. विजय संपादन केल्याशिवाय थांबायचं नाही. पहिल्या चेंडूवरती इथेही चौकार खेचला जातोय. तिसरं षटक आहे, पहिल्या ओव्हरमध्येही षटकार पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या ओव्हरमध्येही षटकार पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी येतोय चौकार आणि ठोकणारा फलंदाज म्हणजे आपण पाहतोय देवीदास. मनाशी बाळगलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लढायचं असतं आणि लढायचं असतं. लढणं चालू आहे. अजून एक स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी चांगली होते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रति ओव्हर मागे तुम्हाला 18, 19, 20 धावा जमा कराव्या लागतायत, तेव्हा कुठेतरी धावसंख्या गाठली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 43 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचले गेले. अजूनही आपण पाहतोय 32 धावेची गरज आहे. पुढील चेंडू फुलटॉस, फुलटॉल वसूल केला जाईल का? आणि इथं मात्र किरण यांनी चांगला अडवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात, तिसरीचा प्रयत्न होईल का? फेकी झालेला आहे, हा ना चालू आहे, परंतु दोन्ही फलंदाज घरामध्ये सुखरूप 2च धावा. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल आपण पाहतोय. 45 धावांवरती जाऊन पोहोचला गेला आहे. अजूनही आपण पाहतोय 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 30, 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गणेश ठाकरे कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता. पुढील चेंडू फुलटॉस, क्या बात आहे. लॉलीपॉप डिलिव्हरी होती, परंतु लॉलीपॉप काय खाता आलं नाही. आज शनिवार आहे. बॉल उकला गेला, डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर
निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू खेळून गेला. मी तर म्हणेन या स्टेजला त्या चेंडूला मात्र तोडलं हवं होतं, फोडायला हवं होतं, परंतु जसं काही घडलं नाही. या पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मागील चेंडू आपण पाहिलं फुल टॉस, इथं मात्र तेच तर्रार फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. इथेही निर्धावचे होते. सांगता धावसंख्या स्थिर आहे 45 या अंकावरती. आता मॅच मध्ये वापस पुन्हा एकदा अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. चांगला गोलंदाज का आहे मी, एखाद्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानामध्ये मी का पोचू शकतोय, याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक कामगिरी करणारा गणेश ठाकरे गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पाहू शकता दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन रीड करता आली नाहीये, पोचता आलं नाहीये आणि बॅक टू बॅक आपण पाहिले तर 3 चेंडू निर्धाव फेकले गेले गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. फक्त 7 धावा खर्च केल्या म्हणजे पूर्णपणे वापस आणून ठेवला आहे. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांमध्ये चांगला मार आपल्याला पडताना पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर 39 धावा खर्च केल्या होत्या, 38 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हर मध्ये. 6 मध्ये 30, 6 मध्ये 5 पाहिजे. स्ट्राईक कुणाकडे असेल हेही पाहिले जाईल. देवीदास क्षमता आहे, 5 मारल्यात, 5 मारायचे आहेत विजयासाठी. दमखम दाखवावा लागेल, एनर्जी दाखवावी लागेल, ताकद दाखवावी लागेल, जिद्द, चिकाटी, संघर्ष सर्व काही एकत्रित करून आपल्या भात्यातून सर्वोत्तम फटके खेळावे लागतील. गोलंदाज संजय ठाकरे. यावेळेस आपण जर पाहिलं कुठेतरी चेंजेस केले गेल्या गोलंदाजी क्रमामध्ये. या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी संजय ठाकरे येतोय. पाहूया 27 धावा चेंज झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र मिस टाइम. क्या बात आहे. नाग्या नाचविला आणि तुक्या तुकविला. संदेश ठाकरे मात्र हा चेंडूला मुकला जाताना पाहायला मिळतं आपल्याला. जास्त घाई केली, उत्साह जास्त दाखवण्याचा प्रयत्न कॅच घेण्या अगोदरही त्या कारणास्तव आपण पाहतो की झेल सुटला जातोय. काय हरकत नाहीये, 2 धावा गेल्या. आता 5 चेंडू मागे 28 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 5. बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. इथं मात्र पाहू शकता आपण पुन्हा एकदा मिस टाइम झाला. आता मात्र कंधे उतरल्यात, परंतु विजयाचं समीकरण गाठता गाठता समोरच्या टीमला घाम जरूर फोडलं गेलं आहे. युद्धाच्या रणनीतीमध्ये उतरत असताना हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, युद्धाचा पार्ट आहे, परंतु समोरच्या टीमला, समोरच्या योद्ध्याला विजय होताना मात्र घाम फुटला पाहिजे आणि तो घाम फोडला जातोय खास करून गावते वेले संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे. हाही चेंडू जातो सीमा पार. षटकार. चेंडू आणि 21 धावाची गरज आहे. क्या बात आहे. आता संजय ठाकरेंनी जर ठरवलं जुलूमेली सरकार बसवायची तर ते साध्य होऊ शकतंय. पाहूया. परंतु जिद्दीने चिकाटीने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गाजवत असताना मैदान 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत, खास करून सदानंद आणि देवीदास. सदानंद यांनी जे 3 चेंडू निर्धाव खेळले गेले ना, ते मॅच मध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण करून गेले. पुढील चेंडू अजून एक चांगला ताकदवार फटका खेळला गेला आहे ऑन साइडला. मिडगडच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली जाते. आता मात्र इथनं विजयासाठी आपण पाहिलं तर 2 चेंडू मागे 20 धावेची गरज आहे. असे कुठले मोठे फटके नाहीत का त्याच्यावरती 20 धावा घेतल्या जातील. ISPLचाही तो 9वा जोडला तरीही होणार नाहीये. पाहूया. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काय घडेल सांगता येत नाहीये. आणि इथं मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये. आता काय घडतं पाहूया. आता सोडले असते तर निश्चित दगडी फेकले असत्या. पाठीराखे होते त्या ठिकाणी. चांगली लढत दिली, चांगली झुंज दिली. क्या बात आहे. देवीदास क्या बात आहे. 14 चेंडू मागे 40 धावांची बहारदार, असरदार आणि एक यादगार खेळी त्यांच्या माध्यमातून साकारित झाली. क्या बात आहे. हाराच्या पराजयाच्या छायेमध्ये जरूर आहेत, परंतु जिंकणाऱ्याला सुद्धा घाम फुटलं जात आहे. आपण पाहू शकता सिरीस यांचा पूर्ण रुमाल ओला झालेला डोक्यावरचा.
एवढा घाम फुटला गेलाय. पुढील चेंडू, क्या बात आहे. इथेही थोडं फोडोची सरकार, चेंडू सीमा पार, षटकार. 75 धावाचं लक्ष होतं आणि 61 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत गावदेवी वेले संघाने. क्या बात आहे. हार्ड लक, टफ लक. सुभाषते या ठिकाणी स्वागताने सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय लॉट कमिटी मेंबर आहे, उपाध्यक्ष येस लॉट कमिटी मेंबर तसेच 15 काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू राजन डी अर्थात राजन पाटील साहेबांचा